त्र्यंबकेश्वरमध्ये तिसऱ्या दिवशी पहाटे उठून ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं, कारण मला जायचं होतं वणीच्या सप्तशृंगी देवीच्या गडावर. दर्शनानंतर बस पकडून CBS नाशिकला आलो, कारण तिथून सप्तशृंगी गडासाठी डायरेक्ट बस भेटते. प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्याचा ड्रायव्हरच असतो, म्हणून प्रत्येक जण ड्रायव्हरच्या साईडनच वर चढत होता. 115 रुपयाचं तिकीट काढून मला भेटलं मोस्ट युनिक सीट, हे गरम होणारं टिपाड. ड्रायव्हर दादा हॉर्नी असल्यानं नुसते हॉर्न वाजवत होते. घाट सुरू झाल्यानंतर आजींनी सांगितली तर भरपूर ऍक्सिडेंट झाले. ऐकून फाटली म्हणून न ऐकल्याचंच नाटक केलं आणि घाटावर लक्ष केंद्रित केलं. देवीला जाण्यासाठी 110 रुपयात रोपवेचं तिकीट अवेलेबल आहे, पण मी पायऱ्याने जाण्याचं ठरवलं होतं. सोबत 2 जड बॅगा घेऊन चढायचा शहाणपणा केल्यानं वर जाईपर्यंत कमरेला श्रद्धांजली द्यायची वेळ आली होती. दर्शनाला लागला साधारणतः अर्धा तास. दर्शनानंतर खाली येऊन देवीचा प्रसाद घेतला आणि गेलो शिवालय तलावाजवळ. आणि लास्टला इथल्या व्ह्यू पॉइंट वरून सुंदर व्ह्यू आणि तिथं बसलेल्या माकडांची चाळे बघून पुन्हा बस स्टँडवर निघालो, कारण नाशिकला जाणाऱ्या बस लिमिटेड आहेत, पण लोकांची गर्दी खूप जास्त, म्हणून उभं राहून जाऊ लागू नये एवढीच इच्छा होती.